वेलकम स्टुडंट्स. आपण पाहत आहोत मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. ओके, मागच्या लेक्चर मध्ये आपण 4 मेथड्स ऑफ प्रिपरेशन पाहिल्या. कशा कशापासून अमाइन पाहिल्यावर आपण तर पहिली जी मेथड होती फ्रॉम अल्किल हॅलाइड, नाही का. अल्किल हॅलाइड ची रिएक्शन एक्सेस ऑफ अमोनिया सोल्युशन सोबत केली अल्कोहोलिक, तर प्रायमरी अमाइन आणि आपल्याला अमोनियम हॅलाइड तयार झाला होता. ओके, अल्किल हॅलाइड पासून आपण एक्सेस अल्कोहोलिक अमोनिया वापरून प्रायमरी अमाइन तयार केलं होतं. त्याच्यानंतरची मेथड आपण पाहिली होती फ्रॉम अल्किल सायनाइड. कशापासून तर अल्किल सायनाइड. तर अल्किल सायनाइडचं रिडक्शन करून लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड किंवा स्टॅनस NaCl हे वापरून किंवा अल्कोहोलिक सोडियम वापरून अल्किल सायनाइडचं कन्व्हर्जन देखील आपण प्रायमरी अमाइन मध्ये केलं. आठवतं तुम्हाला? ओके, अल्किल सायनाइडचं रिडक्शन करून आपण प्रायमरी अमाइन तयार केलं. मग तिथं आपण अल्कोहोलिक सोडियम वापरलं रिड्युसिंग एजंट. त्यानंतर तिसरी मेथड आपण पाहिली होती फ्रॉम अमाइड्स. कशापासून तर अमाइड्स. तर RCONH2 ग्रुप असतात अमाइड्स. अमाइड्सचं रिडक्शन करण्यासाठी आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड वापरला. अमाइड्स आर रिड्युस्ड टू प्रायमरी अमाइन. हेही पाहिलं मागच्या लेक्चर मध्ये. आणि त्याचबरोबर आपण नायट्रो कंपाऊंडचं रिडक्शन पाहिलं. चौथी मेथड होती फ्रॉम नायट्रो कंपाऊंड्स म्हणजे नायट्रो अल्केन्स. नायट्रो कंपाऊंडचं रिडक्शन करण्यासाठी मेटल आणि ऍसिड घेतलं. स्टॅनस HCl घेऊ शकता किंवा झिंक HCl घेऊ शकता किंवा आयर्न HCl. तर या प्रकारचे रिड्युसिंग रिएजंट वापरून नायट्रो अल्केनचं रिडक्शन करून आपण तिथं देखील प्रायमरी अमाइन तयार केले होते. अशा आपण 4 मेथड मागच्या लेक्चर मध्ये पाहिल्या होत्या. तुम्हाला आठवत असतील आणि तुम्हाला माहिती आहेत. ओके, तर आज आपल्याला पाहिजे 5वी मेथड. आणखीन आपल्याला 3 मेथड नुसार प्रिपरेशन पाहिजे. आता आपल्याला पाहिजे 5वी मेथड. कशापासून पहा बरं. फ्रॉम अमाइड्स. इथं पण काय तर फ्रॉम अमाइड्स. ओके, फ्रॉम अमाइड्स आहे आणि या मेथडला काय नाव आहे हॉफमन ब्रोमा अमाइड डिग्रेडेशन. सायंटिस्ट हॉफमन याने अमाइडचं डिग्रेडेशन केलं आणि अमाइन तयार केलं. या रिएक्शनला 2-3 नाव आहेत. ते कोणकोणते पहा. तर या रिएक्शनला हॉफमन्स ब्रोमा अमाइड डिग्रेडेशन म्हटलं जातं किंवा याच रिएक्शनला हॉफमन्स डिग्रेडेशन म्हटलं जातं किंवा याच रिएक्शनला हॉफमन्स रिअरेंजमेंट रिएक्शन असं म्हटलं जातं. आता ही रिएक्शन कशी होते याविषयी तुम्हाला सांगणार आहे. पहा, इथं आपण असं गृहीत धरू की इथं आपण घेतला कोनिकल फ्लास्क. काय घेतला विद्यार्थी मित्रांनो? कोनिकल फ्लास्क. आणि यामध्ये स्टार्टिंग मटेरियल काय घ्यायचं, कशापासून अमाइन तयार करायचंय तर स्टार्टिंग मटेरियल आहे अमाइड्स. काय तर अमाइड्स. चला मी असं म्हणतोय की यात आपल्याला घ्यायचे अमाइड्स. काय घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो? अमाइड्स घ्यायचे आहेत. आणि ह्या अमाइड्स मध्ये काय टाकायचं पहा. तर दुसरी एक टेस्ट ट्यूब घ्यायची. दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये यात इथे घ्यायचं आपल्याला KOH आणि पाणी. KOH आणि पाणी म्हणजे काय झालं हे ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड. काय झालं हे ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड. आणि यात वरतून ऍड करायचं Br2 लिक्विड, ब्रोमिन लिक्विड. हे जे आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं ॲक्वियस सोल्युशन आहे. KOH प्लस H2 ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि त्याच्यात टाकायचे ब्रोमिन जर टाकलं तर ते जे सोल्युशन तयार होतं त्याला आपण म्हणतो ॲक्वियस ब्रोमिन सोल्युशन. कोणतं? ॲक्वियस अल्कलाइन ब्रोमिन सोल्युशन. ॲक्वियस अल्कलाइन ब्रोमिन सोल्युशन. आणि इथे H2O च्या ऐवजी आपण अल्कोहोल देखील वापरू शकतो. आणि या टेस्ट ट्यूब मधलं मिक्सचर पूर्ण या कोनिकल फ्लास्क मध्ये ओतायचे. काय होतं ते आपण पाहूया. पहा, जनरल रिएक्शन येते. तुम्ही अमाइडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती सगळ्यांना RCONH2. काय फॉर्म्युला पहा. अमाइडचा फॉर्म्युला इथे तुम्ही RCONH2 हा आहे अमाइड. या अमाइडची रिएक्शन कोणासोबत तर अमाइडची रिएक्शन या रिएक्शन मिक्सचर सोबत. हे रिएक्शन मिक्सचर कोणतं आहे तर ते आपल्याला यायचे असं. त्यामध्ये Br2 आहे म्हणजे ब्रोमिन आहे आणि त्याचबरोबर ते कशात आहे तर KOH मध्ये टाकले ब्रोमिन KOH. आणि हे कोणतं सोल्युशन आहे हे ॲक्वियस किंवा अल्कलाइन दोन्हीपैकी कोणतंही घेऊ शकतो. हा अमाइड आहे. अमाइडची रिएक्शन कोणासोबत तर अल्कलाइन ब्रोमिन. कोणतं? अल्कलाइन ॲक्वियस ब्रोमिन सोल्युशन सोबत करायचे. व्हेन अमाइड इज ट्रीटेड विथ ब्रोमिन in
aqueous or alcoholic potassium hydroxide, this amide undergo degradation. अमाइडचं काय होतं? डिग्रेडेशन होतं. इथं पाहिजे ना स्टेटमेंट सांगितली काय, व्हेन अमाइड म्हणजे हा, व्हेन अमाइड इज ट्रीटेड विथ ब्रोमीन अँड कॉन्सन्ट्रेटेड aqueous or alcoholic potassium hydroxide, aqueous or alcoholic potassium hydroxide or NaOH, it gives primary amide. इथं स्टार्टिंग मटेरियल कोणतं आहे? इथं स्टार्टिंग मटेरियल हा अमाइड आहे. कोणता आहे तर? अमाइड. अमाइड मध्ये, अमाइड असलेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये काय टाकायचे तर ब्रोमीन आणि KOH हे टाकायचे. काय टाकायचे? ब्रोमीन आणि KOH. KOH हे aqueous किंवा अल्कोहोलिक घेऊ शकतात. तर मला सांगायचे ज्या वेळेस अमाइडची रिएक्शन म्हणजे अशा कंपाऊंडची रिएक्शन ही ब्रोमीन आणि KOH किंवा ब्रोमीन आणि NaOH इन aqueous or alcoholic solution, अमाइड अंडरगो डिग्रेडेशन. अमाइडचं काय होतं? डिग्रेडेशन होतं. डिग्रेड होणे म्हणजे तुकडे होणे. आणि अमाइडचे बॉन्ड तुटतात. कोणकोणते तुटतात पहा. तुम्ही सांगेल कार्बन नायट्रोजन हा बॉन्ड तुटतो. CnH2 कार्बन नायट्रोजन हा बॉन्ड तुटतो. आणि त्याचबरोबर कार्बन आणि R कोणता पहा, हा जो मुद्दाम मोठा काढतो इकडे घ्या, R आणि कार्बन हा पण बॉन्ड तुटतो. R आणि कार्बन हा पण बॉन्ड तुटतो. कार्बन नायट्रोजन पण तुटतो आणि कार्बन R पण तुटतो. आणि इकडचा NH2 हा या R ला जोडला जातो आणि तयार होतं RNH2. काय तयार होतं? RNH2 म्हणजे तयार होतं प्रायमरी अमाइन. काय तयार होतं तर? प्रायमरी अमाइन तयार होतं. एवढंच या रिएक्शन मध्ये लक्षात ठेवा. NH2 ग्रुप मायग्रेट फ्रॉम कार्बोनिल कार्बन टू अल्किल ग्रुप. कुठे जातो तो? अल्किल ग्रुप कडे. ही रिअरेंजमेंट आहे. आणि बाय प्रोडक्ट लक्षात ठेवायचे. इथला C डबल बॉन्ड O निघून जातो आणि बाय प्रोडक्ट काय लिहायचे तर बाय प्रोडक्ट लिहायचे ते असे K2CO3 पोटॅशियम कार्बोनेट प्लस KBr पोटॅशियम. हे पहा K2CO3 लिहिलं, नंतर पोटॅशियम आणि ब्रोमीन याची रिएक्शन देखील होऊन पोटॅशियम ब्रोमाइड आणि तयार होतात आणखी H2O. आपल्याला काय लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला अमाइडचं अमाइड मध्ये कसं रूपांतर होतं ते लक्षात ठेवायचं. आणि बाय प्रोडक्ट पोटॅशियम हायड्रॉक्साइड असेल तर K2CO3 KBr आणि H2O हे फिक्स लिहायचे. तर ही रिएक्शन बॅलन्स नाहीये. ही रिएक्शन बॅलन्स नाहीये. इकडं K2CO3 KBr ते रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी इथं 2 KBr जर घेतले तर इथं 4 KOH चे मॉलिक्यूल घ्यावे लागतात. आणि 2 हायड्रोजन किती? 2 आणि हे किती येतं? 4 6. इकडे किती झाले हायड्रोजन? हे 2 म्हणजे इथं आणखी 2 H2O. रिएक्शन बॅलन्स होईल. रिएक्शनचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त काय रिएक्शन आहे ते पहा. व्हेन अमाइड हे पाहिजे, व्हेन अमाइड इज ट्रीटेड विथ कोणासोबत? व्हेन अमाइड इज ट्रीटेड विथ ब्रोमीन अँड कॉन्सन्ट्रेटेड aqueous or alcoholic potassium hydroxide or sodium hydroxide, it gives corresponding primary amide. हे RCONH2 म्हणजे अमाइड आहे आणि RNH2 म्हणजे कोणते तर अमाइन. त्याचं कारण इथं कोणता फंक्शनल ग्रुप आहे बरं? NH2 म्हणजे प्रायमरी अमाइन. या रिएक्शनला हॉफमन या सायंटिस्टनं इन्व्हेंट केलेला आहे किंवा हा प्रयोग कोणी केला आहे तर हा प्रयोग हॉफमन या सायंटिस्टने केलाय. कोणी? हॉफमन या सायंटिस्टने केला. आणि इथं अमाइडचं हे पहा RCONH2 चं काय होतं? डिग्रेडेशन होतं, तुकडे होतात. आणि हॉफमननं अमाइडचं ब्रोमीन वापरून डिग्रेडेशन केलेलं आहे. म्हणून या रिएक्शनला हॉफमन्स काय पहा? हॉफमन्स ब्रोमो अमाइड डिग्रेडेशन असंही म्हटलं जातं किंवा याच रिएक्शनला हॉफमन्स डिग्रेडेशन असंही म्हटलं जातं. ब्रोमो अमाइड शब्द काढला इथं फक्त हॉफमन्स डिग्रेडेशन असंही म्हणू शकता किंवा याच रिएक्शनला हॉफमन्स रिअरेंजमेंट रिएक्शन म्हटलं जातं. काय म्हणायचं रिअरेंजमेंट बरं? तर पहा RCONH2 अमाइड ची रिएक्शन ब्रोमीन आणि aqueous पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत जर झाली, ब्रोमीन आणि aqueous पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत जर झाली तर अमाइड मधले कार्बन नायट्रोजन बॉन्ड तुटतो, कार्बन R बॉन्ड तुटतो आणि इकडचा NH2 म्हणजे जो कार्बोनिल कार्बनला जोडलेला NH2 आहे तो त्याची जागा बदलतो, त्याचं मायग्रेशन होतं. NH2 फ्रॉम कार्बोनिल कार्बन शिफ्टेड टुवर्ड्स अल्किल ग्रुप अँड टू फॉर्म RNH2. मग याला काय म्हणणार? त्याला आपण रिअरेंजमेंटच म्हणणार.
ही रिएक्शन एकाच मॉलिक्यूल मध्ये झाली, NH2 फक्त या कार्बनचा कोणाला जोडला गेला, R ला जोडला गेला, तयार झाला RNH2 आणि बाय प्रोडक्ट बाकीचे सर्व. अमाइड रिएक्ट विथ ब्रोमीन अँड aqueous KOH, इट गिव्स प्रायमरी अमाइन K2CO3 म्हणजे पोटॅशियम कार्बोनेट, KBr म्हणजे पोटॅशियम ब्रोमाइड आणि H2O म्हणजे वॉटर. ओके, ही रिएक्शन कशी केली लक्षात आलं तुमच्या. तर काय घेतलं अगोदर कोनिकल फ्लास्क मध्ये आपण, तर अमाइड्स घेतले. काय घेतले, अमाइड्स. दोन्ही शब्द सारखे वाटतात बरं का, अमाइड्स आणि अमाइन्स. तर अमाइड्स पासून अमाइन्स तयार केले आपण. ओके, तर या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं, अमाइड्स घेतले. अमाइड्स घेतले, नंतर ही जी टेस्ट ट्यूब आहे या टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतलं, KOH आणि H2O जर घेतलं तर aqueous पोटॅशियम हायड्रॉक्साइड. ओके, पहा मी काय सांगतो, जर KOH आणि H2O घेतलं तर काय झालं, पोटॅशियम हायड्रॉक्साइडचं aqueous सोल्युशन. त्याच्यात टाकलं आपण ब्रोमीन, त्याच्यात टाकलं ब्रोमीन, मग ह्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं aqueous अल्कलाइन ब्रोमीन सोल्युशन. aqueous अल्कलाइन ब्रोमीन सोल्युशन. ओके, म्हणजेच हे Br2KOH aqueous. आणि याच्या ऐवजी मी तुम्हाला हे म्हटलं की जर H2O च्या ऐवजी जर आपण C2H5OH घेतला असतं तर पोटॅशियम हायड्रॉक्साइड आणि इथेनॉल हे कोणी या टेस्ट ट्यूब मध्ये घेतलं असतं आणि जर त्याच्यात Br2 टाकलं असतं तर ते मिक्सचर याच्यात टाकलं असतं तरी पण ती रिएक्शन होते, लक्षात ठेवा. मग त्या सोल्युशनला काय म्हटलं असतं आपण, अल्कोहोलिक अल्कलाइन ब्रोमीन. अल्कोहोलिक अल्कलाइन ब्रोमीन म्हणजे मीडियम. KOH हा aqueous मध्ये पण आपण डिझॉल्व्ह करून घेऊ शकतो किंवा KOH हा अल्कोहोल मध्ये पण आपण बुडवून घेऊ शकतो, म्हणून कृपया लक्षात ठेवा. आणि हे झालं KOH च्या ऐवजी आपण काय घेऊ शकतो, पुन्हा दुसरं NaOH देखील घेऊ शकतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून when amide is treated with bromine is treated with fix काय असणार तर bromine is treated with bromine and concentrated aqueous or alcoholic potassium hydroxide or sodium hydroxide, it gives 1 degree amine. ते काय देतं तर it gives 1 degree amine. रिएक्शन तुमच्या समोर आहे. when amide is treated with bromine in aqueous potassium hydroxide on heating, it gives RNH2 means primary amine, potassium carbonate, potassium bromide and water molecule. अशा प्रकारे ही रिएक्शन तयार होते. मी जर म्हणलं या अमाइड मध्ये n नंबर ऑफ कार्बन ॲटम आहेत, या अमाइड मध्ये n नंबर ऑफ कार्बन ॲटम आहेत, तर इकडं जे तयार होतात अमाइन त्यांच्यामध्ये मात्र एक कार्बन ॲटम कमी असतो. ओके, अमाइन formed in this reaction contain 1 carbon less than the corresponding amide. आणि या रिएक्शन मध्ये एक कार्बन ॲटम कमी असलेला अमाइन तयार होतो, म्हणून या रिएक्शनला इट इज अ स्टेप डाऊन रिएक्शन असं म्हटलं जातं. इट इज अ स्टेप डाऊन रिएक्शन. याचा अर्थ काय, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड मधली चेन कमी करण्यासाठी कोणती रिएक्शन वापरली जाते, तर एमसीक्यू साठी लक्षात ठेवा, इट इज अ हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन. कोणती आहे, हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन किंवा हॉफमन्स डिग्रेडेशन किंवा यालाच हॉफमन्स रिअरेंजमेंट असं म्हटलं जातं. हॉफमन हे काय आहे, तर हॉफमन हे सायंटिस्टचं नाव आहे. ओके, एक्झाम्पल घेतोय, पहा इथं एक्झाम्पल असं घेतो मी, when acetamide, पहा, when acetamide is treated with bromine in aqueous KOH. When acetamide is treated with bromine in aqueous KOH gives काय देईल बरं, पहा बरं. समजा आपण acetamide जर घेतलं तर फॉर्म्युला काय असेल, CH3CONH2. when acetamide is treated with कोणासोबत, ब्रोमीन आणि KOH. हे कसं, तर हे aqueous किंवा अल्कोहोलिक. मात्र ह्याला काय करावं लागतं माहितीये का, तर या रिएक्शनला होण्यासाठी आपल्याला उकळायची गरज आहे, त्याला टेम्परेचर द्यावं लागतं. ओके, acetamide ची रिएक्शन ब्रोमीन आणि KOH सोबत जर केली तर हा अमाइड ब्रेकडाऊन होतो. कसा ब्रेकडाऊन करायचा लक्षात आलं तुमच्या, तर हे पहा, कार्बन नायट्रोजन हा बॉन्ड तुटतो, कार्बन नायट्रोजन बॉन्ड तुटेल आणि इथला कार्बन कार्बन बॉन्ड तुटेल, इथला कार्बन कार्बन बॉन्ड तुटेल आणि इकडचा NH2 या मिथाइल ग्रुपला अटॅच करायचा. म्हणजे मायग्रेशन ऑफ अमायनो ग्रुप
फ्रॉम कार्बोनिल कार्बन टू अल्किल ग्रुप. कुठे जातो? कार्बोनिल कार्बनचा अमायनो ग्रुप हा इथून शिफ्ट होऊन अल्किल ग्रुप कडे जातो. कोणाकडे जातो? अल्किल ग्रुप कडे जातो आणि तयार होईल सांगा CH3NH2. काय तयार होईल पहा बरं? CH3NH2. CH3NH2 बाय प्रोडक्ट काय लिहायचं? बाय प्रोडक्ट, बाय प्रोडक्ट फिक्स पोटॅशियम हायड्रॉक्साईड असेल, पोटॅशियम हायड्रॉक्साईड असेल तर K2CO3 लिहायचं. काय लिहायचं? K2CO3. K2CO3 नंतर आणखी एक बाय प्रोडक्ट KBr आणि काय तर H2O. ही रिएक्शन लिहायची. हा असेटामाइड आहे. हा कोणता आहे? तर हा आहे असेटामाइड. हा ब्रोमीन आणि KOH. याचं नाव काय? CH3NH2 म्हणजे कोणता? तर हा आहे मिथिल अमाइन. हा कोणता विद्यार्थी मित्रांनो? हा आहे मिथिल अमाइन. K2CO3 म्हणजे कोणता? पोटॅशियम कार्बोनेट. KBr चे 2 मॉलिक्यूल, H2O चे 2 मॉलिक्यूल. ही रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी KOH किती? 4 लागतील. ओके. म्हणून when acetamide is treated with bromine in aqueous or alcoholic potassium hydroxide on heating gives methylamine, potassium carbonate, potassium bromide आणि H2O. आता मला सांगा असेटामाइड मध्ये किती कार्बन येतं? तर इथं आहेत हा एक आणि हा दोन कार्बन ऍटम आहेत. किती? तर 2 कार्बन ऍटम. आणि मिथिल अमाइड मध्ये किती कार्बन ऍटम? तर 1 कार्बन ऍटम आहे. मिथिल असेटामाइड मध्ये 2 कार्बन आणि मिथिल अमाइड मध्ये एकच कार्बन ऍटम आहे. म्हणून ही रिएक्शन ऑर्गॅनिक कंपाऊंडची चेन कमी करण्यासाठी वापरली जाते. जसे काही रिएजंट हे काही रिएक्शन्स ऑर्गॅनिक कंपाऊंडची चेन वाढवण्यासाठी वापरले जातात, तसं ऑर्गॅनिक कंपाऊंडची चेन कमी करण्यासाठी हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन ही रिएक्शन वापरली जाते. लक्षात ठेवा. ओके. व्हेन acetamide is heated with bromine in potassium hydroxide aqueous it gives methylamine, potassium carbonate and KBr and H2O. हे एक एक्झाम्पल झालं. मग आता दुसरं एक्झाम्पल घेतो. दुसरं एक्झाम्पलचं रिएक्शन तुम्हाला लिहिता आली पाहिजे आणि मला माहिती आहे की तुम्ही सहज ती रिएक्शन लिहू शकता. पहा इथं CH3 CH2 C डबल बॉन्ड O NH2 हा घेतला. CH3 CH2 C डबल बॉन्ड O NH2 याची रिएक्शन कोणासोबत? ब्रोमीन आणि KOH. कोणतं? ऍक्वियस किंवा अल्कोहोलिक. लक्षात ठेवा हे ऍक्वियस किंवा अल्कोहोलिक घेऊ शकता. ऑन हिटिंग काय होईल? हा जो आहे यातला कोणता बॉन्ड ब्रेक डाऊन करायचा? कार्बन नायट्रोजन. तुमच्या लक्षात आहे कार्बन नायट्रोजनचा बॉन्ड ब्रेक करायचा आणि इथला कार्बन कार्बनचा NH2 इकडचा इकडे जाईल. ओके. आणि काय तयार होईल बरं? तर तयार होईल CH3 CH2 NH2. CH3 CH2 CONH2 च्या पासून CH3 CH2 NH2 तयार होईल आणि बाय प्रोडक्ट फिक्स कोणता? तर तुम्ही लिहू शकता K2CO3 KBr आणि आणखी कोणता? तर H2O. 2 H2O 2 KBr. इथं 4 KOH लिहायचे असतात. ओके. याचं नाव काय? तुम्ही म्हणता सर याचं नाव असेटामाइड होतं. मग याचं नाव काय? आणि याचाच आययुपीएच नेम काय? तर हा जो असेटामाइड आहे त्याचं आययुपीएच नेम इथेन अमाइड होतं. काय होतं? इथेन अमाइड. तसं याचं आययुपीएच नेम काय? तर याचं नाव आहे प्रोपेन अमाइड. कोणतं? तर प्रोपॅन अमाइड. हा प्रोपॅन अमाइड आहे आणि याच्यापासून कोणता तयार झाला? तर याच्यापासून तयार झाला इथॅन अमाइन. इथॅन 1 अमाइन हा तयार झाला. प्रोपॅन अमाइड मध्ये 3 कार्बन ऍटम आहेत. किती? पहा बरं. 1 2 आणि 3 या 3 कार्बन ऍटम आहेत आणि इथॅन अमाइड मध्ये मात्र किती? 2 कार्बन ऍटम आहेत. ओके. हे लक्षात तुमच्या. ही कोणती रिएक्शन झाली? हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन. व्हेन अमाइड इथं पाहू शकता व्हेन अमाइड इज ट्रीटेड विथ bromine and concentrated aqueous or alcoholic KOH or NaOH it gives 1 degree amine. It gives 1 degree amine. This reaction is called as a Hofmann's bromoamide degradation. Hofmann का? कारण सायंटिस्ट हॉफमन अमाइड ची रिएक्शन ब्रोमीन आणि KOH सोबत करून पाहिली किंवा ब्रोमीन आणि NaOH सोबत करून पाहिली आणि त्याच्या असं निदर्शनास आलं की अमाइडचं कन्वर्जन कशात होतं? अमाइड मध्ये होतं. आणि म्हणून ती गोष्ट ती नोट डाऊन करावी लागलेली आहे आणि तिला महत्व आहे. म्हणून त्या रिएक्शनला हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन किंवा त्याच रिएक्शनला हॉफमन्स डिग्रेडेशन. हॉफमन या सायंटिस्टनं हा जो अमाइड आहे या अमाइडचं डिग्रेडेशन केलं बाय युजिंग दीज रिएजंट्स. म्हणून या रिएक्शनला हॉफमन्स डिग्रेडेशन असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर या रिएक्शन मध्ये रिअरेंजमेंट झालेली आहे. काय झालेली? तर रिअरेंजमेंट झालेली आहे. रिअरेंजमेंट कशी? तर हा NH2 फंक्शनल ग्रुप हा कार्बोनिल कार्बनला जोडलेला होता
पण ब्रोमीन आणि केओएच सोबत हिट केल्यानंतर हा NH2 कार्बोनिल कार्बनचा शिफ्ट होऊन कुठे गेलाय, अल्किल ग्रुप कडे गेलाय. म्हणून याच रिएक्शनला हॉफमन्स रिअरेंजमेंट रिएक्शन असं देखील म्हटलं जातं. या रिएक्शन मध्ये जो अमाइन तयार होणार आहे, या रिएक्शन मध्ये जो अमाइन तयार होणार आहे त्यामध्ये करस्पॉन्डिंग अमाइड पेक्षा एक कार्बन ऍटम कमी असतो. म्हणून या रिएक्शनला स्टेप डाऊन रिएक्शन असं देखील म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? स्टेप डाऊन रिएक्शन असं म्हटलं जातं. आता आपण काय करू, अल्कोहोलिक मिडियम घेऊ आणि NaOH घेऊ. काय प्रोडक्ट येईल ते पाहू आपण. थोडासा बदल करून घेऊ आपण. काय घेतलं आपण तर थोडासा बदल करून पाहू. आता पहा, हे 2 नंबरचे एक्झाम्पल मोठे. एक्झाम्पल नंबर घेतो मी आता, हे घेतो 3 नंबरचे एक्झाम्पल घेतो. 3 नंबरचे एक्झाम्पल पाहता, 3 नंबरचे एक्झाम्पल हे घ्या. मी जर असं घेतलं C6H5CONH2, पहा C6H5C डबल बॉन्ड ONH2 हा घेतला. ओके, याचं नाव काय, तर याचं नाव आहे बेन्झामाइड. काय याचं नाव आहे मित्रांनो? बेन्झामाइड. व्हेन बेन्झामाइड इज ट्रीटेड विथ कोणासोबत, Br2 कंपल्सरी. इथं घेऊ आपण NaOH. ओके, आणि इथं घेऊ आपण अल्कोहोलिक मिडियम. म्हणजे हा कोनिकल फ्लास्क, या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं, C6H5CONH2 बेन्झामाइड घेतलं. आणि ही जी टेस्ट ट्यूब आहे, या टेस्ट ट्यूब मध्ये Br2 घेऊ आणि Br2 ऐवजी काय घेऊ विद्यार्थी मित्रांनो, तर Br2 ऐवजी आपण घेऊया NaOH आणि त्याच्यासोबत सॉल्व्हंट घेऊया C2H5OH. काय घेतलं, C2H5OH. ही जी टेस्ट ट्यूब आहे यात आपण घेतलं NaOH आणि अल्कोहोल, अल्कोहोलिक सोडियम हायड्रॉक्साइड, आणि त्याच्यात टाकायचं ब्रोमीन, आणि काय टाकायचं त्याच्यात, ब्रोमीन. आणि मग तयार होतं ब्रोमीन इन NaOH इन अल्कोहोलिक मीडिया, आणि ते याच्यात टाकायचं आणि ते याच्यात टाकायचं. काय होईल ते आपण पाहूया. बेन्झामाइड प्लस Br2 NaOH, KOH च्या ऐवजी काय घेऊ शकतो, NaOH. NaOH घेतलं, इथं aqueous, इथं काय सांगितलं आपण, अल्कोहोलिक देखील घेऊ शकता. इथं पहा aqueous घेऊ शकता किंवा अल्कोहोलिक, आणि हीट करायचं. आणि हीट केल्यानंतर काय होतं, हे जे Br2 NaOH मिक्सचर आहे यानी याला जर आपण ट्रीट केलं तर यातले कोणते बॉन्ड ब्रेक होतात, तर कार्बन नायट्रोजन बॉन्ड ब्रेक होतो. कोणता ब्रेक होतो, कार्बन नायट्रोजन बॉन्ड ब्रेक होतो. त्याचबरोबर हा जो आहे रिंगचा कार्बन आणि हा कार्बन यांच्यातही बॉन्ड तुटतो, आणि इकडचा NH2 हा या कार्बनला जोडला जातो. ओके, C6H5CONH2 इकडचा NH2 या एरोमॅटिक रिंगच्या कार्बनला जोडला जातो, आणि तयार होतं काय, पहा बरं काय तयार होतं. आता तयार होतं C6H5 आणि त्याला NH2, आणि त्याला काय तर NH2 हे तयार झालं. आणि बाय प्रोडक्ट कोणतं, कार्बन ऑक्सिजन आणि इकडचं NaO मिळून आता हे 4 NaOH लागतात, आणि म्हणून इथं तयार होतं Na2CO3. आणि बाय प्रोडक्ट आणखी कोणते बरं, तर Br आणि यातला Na यांची पण रिएक्शन होणार आहे. तयार होईल NaBr आणि बाय प्रोडक्ट H2O. रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी 2 H2O 2 NaBr आणि 4 NaOH कडे घ्यायचे असतात. ओके, व्हेन बेन्झामाइड याचे स्टेटमेंट सांगतो. व्हेन बेन्झामाइड इज ट्रीटेड विथ ब्रोमीन इन अल्कोहोलिक सोडियम हायड्रॉक्साइड ऑन हीटिंग गिव्स aniline बाय प्रोडक्ट सोडियम कार्बोनेट, सोडियम ब्रोमाइड अँड H2O. याचं नाव काय आहे बरं, तर हा तयार झाला aniline. कोणता, aniline. बेन्झामाइड मध्ये किती कार्बन येतं, रिंगचे 6 आणि हा एक असे आहेत 7 कार्बन ऍटम, आणि हा जो तयार झालाय यात किती कार्बन ऍटम, तर यात आहेत 6 कार्बन ऍटम. ओके, बेन्झामाइड ऑन हॉफमन्स ब्रोमोअमाइड डिग्रेडेशन गिव्स aniline. या रिएक्शन लक्षात ठेवा. कोणकोणते बॉन्ड ब्रेक होतात, कार्बन नायट्रोजन आणि कार्बन कार्बन हे कोणत्या रिएजंट मुळे ब्रेक होतात, तर ब्रोमीन इन NaOH किंवा ब्रोमीन इन KOH. मग ती aqueous किंवा अल्कोहोलिक मिडियम असेल तरी ही रिएक्शन होते. ओके, ही झाली हॉफमन्स ब्रोमोअमाइड डिग्रेडेशन रिएक्शन. आलं लक्षात. ओके, या रिएक्शन मध्ये जे अमाइन्स तयार होतात ते कोणते अमाइन आहेत, प्रायमरी अमाइन आहेत, ज्यांच्यामध्ये की करस्पॉन्डिंग अमाइड पेक्षा एक कार्बन ऍटम हा कमी असतो. ओके, रिएक्शन्स पाहून घेऊ शकता. या रिएक्शनला काय काय नाव येतं, या रिएक्शन आपण म्हटलेलं आहे हॉफमन्स ब्रोमोअमाइड डिग्रेडेशन, किंवा या रिएक्शनला म्हटलंय फक्त हॉफमन्स डिग्रेडेशन रिएक्शन किंवा हॉफमन्स रिअरेंजमेंट रिएक्शन. हॉफमन या सायंटिस्टनं या प्रोसेस केलेल्या आहेत, त्यांनी शोधून काढलेला आहे. म्हणून डिग्रेडेशन म्हणजे काय, तुकडे होणे. ह्या अमाइडचे तुकडे झाले तर हे पहा, इथून एक आणि इथून एक असे 3 तुकडे झाले, त्यापैकी इकडचा तुकडा याला जोडला गेला आणि त्यात झालं RNH2. RNH2 हे काय आहे, तर हे झालं प्रायमरी अमाइन. ओके,
So you can write this reaction, and after this we will focus on Gabriel-Thalymide synthesis reaction. Okay, please look here. 6 नंबरची मेथड इम्पॉर्टंट मेथड आहे. ही 2 मार्कासाठी थिअरी मध्ये, जर बोर्डाच्या एक्झामला जर आली तर थिअरी मध्ये 2 मार्कासाठी ही एक्झाम्पल असते किंवा रिएक्शन असते. आणि त्याचबरोबर ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात जेई, सीईटी, नीट, तर यांच्यासाठी देखील आयडेंटिफाय द प्रोडक्ट यामध्ये तुम्हाला ही रिएक्शन विचारली जाते बरं का. कोणती आहे? बाय गॅब्रियल-थॅलिमाइड सिंथेसिस. ही 3 स्टेप रिएक्शन आहे. किती स्टेप आहे? 3 स्टेप रिएक्शन आहे. आणि ही मेथड प्रायमरी अमाइन तयार करण्यासाठी वापरली जाते. विशेष करून मी असं म्हणेन की दिस मेथड इज युज्ड टू प्रिपेअर ओनली अलिफॅटिक प्रायमरी अमाइन. फक्त अलिफॅटिक प्रायमरी अमाइन तयार करण्यासाठी वापरली जाते. आणि या मेथड मध्ये जे अमाइन्स तयार होणार आहेत ते चांगल्या पद्धतीचे क्वालिटीचे अमाइन्स असतील. पाहिजे आता काय सांगतो तर नीट लक्ष द्या, कारण ही रिएक्शन किती स्टेप आहे म्हटलं मी तुम्हाला अगोदरच. तर ही रिएक्शन 3 स्टेप आहे. किती स्टेप आहेत विद्यार्थी मित्रांनो? 3 स्टेप ही रिएक्शन आहे. ओके, कोनिकल फ्लास्क व्यवस्थित काढतो, थोडासा बिघडलाय तो. ओके, पहा इथं कोनिकल फ्लास्क. हा कोनिकल फ्लास्क काय घेतला आपण? हा कोनिकल फ्लास्क. आता काय काय घेणार आहे ते पहा. अगोदर मी म्हणतो इथं की या कोनिकल फ्लास्क मध्ये थॅलिमाइड घ्यायचं. आपल्याला काय घ्यायचंय? थॅलिमाइड. आता याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. थॅलिमाइड घ्यायचं. हे 3 स्टेप रिएक्शन आहे. किती स्टेप आहे? 3 स्टेप. थॅलिमाइड घेतलं, नंतर यात टाकायचं आहे KOH अल्कोहोलिक. कोणतं टाकायचं? अल्कोहोलिक KOH टाकायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याला आपल्याला नॉर्मल हीट करायचे. काय होईल ते नीट पाहता. मी रिएक्शन देतोय. ही रिएक्शन किती स्टेप आहे? दिस इज अ 3 स्टेप रिएक्शन. म्हणून इथे मी टाकतो स्टेप 1. काय टाकतो तर पहा, स्टेप फर्स्ट 1 टाकतो. काय तयार होते तुम्ही नंतर सांगा. तर थॅलिमाइड, तुम्हाला थॅलिमाइडचं स्ट्रक्चर माहिती आहे. आणि आपण आयडियाइड कीटोन मध्ये थॅलिक ऍसिडची रिएक्शन अमोनिया सोबत झाल्यानंतर फायनल प्रोडक्ट थॅलिमाइड तयार झालं. पहा, आठवत असेल तर पहा, मी तिचं स्ट्रक्चर काढतोय. पहा थॅलिमाइडचं स्ट्रक्चर असं. हे पहा 3 स्टेपची रिएक्शन आहे. ओके, इथं काढतो मी हा स्ट्रक्चर. C डबल बॉन्ड O, इथं C डबल बॉन्ड O, इथं NH आणि हा कार्बन. ही रिंग, एरोमॅटिक रिंग C डबल बॉन्ड O, तसंच खाली C डबल बॉन्ड O, आणि या कार्बनला नायट्रोजन आणि या कार्बनला पण नायट्रोजन, त्याच्या समोर H. याचं नाव आहे थॅलिमाइड. काय विद्यार्थी मित्रांनो? हा आहे थॅलिमाइड. ओके, थॅलिमाइड सोबत काय रिएक्शन करायचं आपल्या पहिल्या स्टेप मध्ये? थॅलिमाइड घेतल्यानंतर त्याच्यात टाकायचं अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड. काय टाकायचं आपल्याला? अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड. आणि त्याला हीट करायचे. तर पहा KOH लिहितो तुम्ही. KOH कोणतं? अल्कोहोलिक. कोणतं? तर अल्कोहोलिक. आणि त्याला आपल्याला नॉर्मल हीट करायचे. थॅलिमाइड ची रिएक्शन जर आपण पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत केली तर पोटॅशियम हायड्रॉक्साइड K+ तुम्हाला माहिती आहे K+ आणि OH-. तर काय होतं? थॅलिमाइड ची रिएक्शन पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत केल्यानंतर हा K+ पोटॅशियम हायड्रॉक्साइड आणि थॅलिमाइड ची रिएक्शन होऊन इथला जो N आणि H बॉन्ड आहे, N आणि H बॉन्ड आहे, हा बॉन्ड ब्रेकडाऊन होतो विद्यार्थी मित्रांनो. काय होतो? हा बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. आणि नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3 आहे, हायड्रोजनची 2.2, आणि म्हणून हा बॉन्ड तुटतो आणि हे इलेक्ट्रॉन कोणाकडे येतात? तर नायट्रोजन कडे येतात. आणि इथं तयार होतं ते असं, इथं तयार होतं ते असं. पहा इथं काय तयार होतं? ही रिंगला रिंग. ओके, ही रिंगला रिंग जसेच तसे. नंतर इथं C डबल बॉन्ड O, खाली पण C डबल बॉन्ड O. ओके, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O. आणि नायट्रोजन याची रिएक्शन, ह्या थॅलिमाइडची रिएक्शन जर KOH सोबत जर झाली तर नायट्रोजन आणि हायड्रोजन हा जो बॉन्ड आहे कोव्हलंट बॉन्ड, दिस बॉन्ड विल ब्रेक डाऊन. आणि बॉन्ड ब्रेक डाऊन झाल्यानंतर नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्या कारणाने इलेक्ट्रॉन्स कोणाकडे? नायट्रोजनकडे असतील. आणि इथं तयार होईल ते असं, इथं तयार होईल ते असं. पहा इथं नीट आता. तर त्या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन इथं असेल N-. पहा इथं काय लिहित होतं हे पहा, नीट समजून घ्या. ओके, इथं कार्बन, इथं कार्बन, इथं काय? नायट्रोजन. आणि त्याच्यावरती चार्ज कोणता? मायनस. हा बॉन्ड तुटल्यानंतर इलेक्ट्रॉन नायट्रोजन कडे जातील N-. आणि इथला K+ इथं जागा घेईल N- आणि K+. हा तयार झाला. मग तुम्ही म्हणता सर इथल्या H+ चं काय झालं? तर इथला H+ आणि इकडचा OH-
इथं तयार होईल H2O ऍज अ बाय प्रोडक्ट. काय तयार होईल तर H2O ऍज अ बाय प्रोडक्ट. मग याचं नाव काय तर हा सॉल्ट तयार झालाय. हा काय तयार झालाय सॉल्ट. K प्लस हा N मायनस सोबत आहे आणि म्हणून इथं म्हणतो आपण N पोटॅशियम. याचं नाव आहे N पोटॅशियम थॅलिमाइड. काय नाव याचं N पोटॅशियम थॅलिमाइड. हे तयार झालं पहिली स्टेप. थॅलिमाइड आणि पोटॅशियम म्हणजे थॅलिमाइड आणि अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइडला जर आपण हिट केलं तर काय तयार होतं तर या दोघांची रिएक्शन होऊन N पोटॅशियम ऑफ थॅलिमाइड हे तयार होतं. हे सॉल्ट आहे. काय विद्यार्थी मित्रांनो हे सॉल्ट तयार झालं. ओके. आता स्टेप सेकंड काय टाकायचं पहा. इथे तुम्ही स्टेप सेकंड ते जे तयार झालेलं आहे ओके तुम्हाला दिसतं N पोटॅशियम थॅलिमाइड. C डबल बॉन्ड O तुम्हाला स्ट्रक्चर काढता येतं प्रॅक्टिस ना. C डबल बॉन्ड O N मायनस K प्लस ओके हे ओके. याच्यात काय टाकायचं आपल्याला तर यामध्ये टाकायचे RX. काय टाकायचे विद्यार्थी मित्रांनो RX. थॅलिमाइड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइडची रिएक्शन झाल्यानंतर N पोटॅशियम ऑफ थॅलिमाइड नावाचं सॉल्ट तयार होतं. नंतर त्याच्यात टाकायचे RX. काय टाकायचं त्याच्यामध्ये RX म्हणजे अल्किल हॅलाइड टाकायचे. काय टाकायचे RX टाकायचं आहे. पाहिजे तुम्ही RX अशा फॉर्म मध्ये येते. RX टाकल्यानंतर थॅलिमाइड आणि अल्किल हॅलाइडला आपण हिट करतच आहोत. तर इथं काय होतं विद्यार्थी मित्रांनो हा जो आहे ना हा जो कंप्लीट आयन आहे पहा याला इमाइड आयन म्हटलं जातं. कोणतं हा इमाइड आयन आहे. हा इमाइड आयन आपल्याला माहिती आहे. आणि RX अल्किल हॅलाइड मध्ये याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि हा जो इमाइड आयन आहे तो या अल्किल ग्रुप वरती अटॅक करतो. कोणावरती इमाइड आयन हा अल्किल ग्रुप वरती अटॅक करतो आणि अल्किल हॅलाइड मधला हा जो बॉन्ड दिसतो तुम्हाला R आणि X हा बॉन्ड तुटतो. R आणि X बॉन्ड तुटतो. X मायनस आणि K प्लस मिळून KX तयार होतं. आणि इथं पुढे काय तयार सांगा बरं तर हा N मायनस आणि हा R प्लस यांच्यात कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो आणि इथं तयार होतं स्ट्रक्चर ते असं सांगता येईल का तुम्हाला स्ट्रक्चर. रिंग जशी असते तशी ही पहा तुम्ही पाहताय रिंग जशी असते तशी. नंतर इथं C डबल बॉन्ड O इथं N इथं बॉन्ड नाही का कार्बन सिंगल बॉन्ड नायट्रोजन सिंगल बॉन्ड कार्बन हे जसं असं काढलं आणि इथं काहीच नव्हतं. इथं N मायनस आणि K प्लस हे सॉल्ट तयार होतं. पण ह्या N पोटॅशियम थॅलिमाइडला जर आपण अल्किल हॅलाइड सोबत कोणासोबत जर आपण अल्किल हॅलाइड सोबत जर हिट केलं तर अल्किल हॅलाइडचा X मायनस न्यूक्लिओफाइल हा जो मोठा आहे का इमाइड आयन रिप्लेस करतो. कोण रिप्लेस करतो इमाइड आयन म्हणजे हा पूर्ण इमाइड आयन इकडचा जो भाग आहे हा इमाइड आयन आहे. दिस इमाइड आयन रिप्लेस द X मायनस टू प्रोड्यूस काय तयार होईल बरं तर इथं तयार होईल N बॉन्ड R म्हणजे हा X मायनस इमाइड आयन रिप्लेस केला आणि इथं तयार झाला N आणि R कोव्हॅलंट बॉन्ड आणि K प्लस आणि X मायनस तयार होतं KX. हे बाय प्रोडक्ट जाऊ द्या. मग याचं नाव काय तर हा जो R आहे तो नायट्रोजनला जोडलेला आहे आणि म्हणून त्याचं नाव आहे N अल्किल थॅलिमाइड. N अल्किल थॅलिमाइड तयार झालं. कितव्या स्टेप मध्ये तयार झालं दुसऱ्या स्टेप मध्ये. आपण काय तयार करतोय आपण अमाइन तयार करतोय. दुसऱ्या स्टेप मध्ये पण अमाइन तयार झालं नाही तर तिसऱ्या स्टेप मध्ये अमाइन तयार होतं. ओके पहिल्या स्टेप मध्ये थॅलिमाइड घेतलं होतं अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड तयार झालं N पोटॅशियम ऑफ थॅलिमाइड नावाचं सॉल्ट. नंतर आपण त्याच्यात टाकलं होतं अल्किल हॅलाइड तर N पोटॅशियम थॅलिमाइडची रिएक्शन अल्किल हॅलाइड सोबत झाल्यानंतर इमाइड आयन कोणता म्हटलं मी तुम्हाला हा पहा गोल केला हा इमाइड आयन काय करतो X मायनस ला रिप्लेस करतो आणि तयार झालं N अल्किल थॅलिमाइड नावाचं इंटरमिडिएट. आणि त्यानंतर काय टाकायचं तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यात टाकायचं पहा यात आपल्याला टाकायचं सोडियम हायड्रॉक्साइड ऍक्वियस सोडियम हायड्रॉक्साइड टाकायचं. कोणतं ऍक्वियस सोडियम हायड्रॉक्साइड टाकायचं आणि ह्याला जास्त वेळ आपल्याला हीट करायचे. ऍक्वियस सोडियम हायड्रॉक्साइड टाकायचं आणि त्याला जास्त वेळ हीट करायचं. काय होईल ते आपण पाहू. स्टेप थर्ड कितवी स्टेप थर्ड पाहिजे. स्टेप थर्ड रिएक्शन तुम्हाला दिसते रिएक्शन आपण कुठपर्यंत आलो तर आपण इथं पहा जसे तसं आहे सध्या C डबल बॉन्ड O इथं N इथं R ओके. याच्यामध्ये काय टाकायचं आपलं यामध्ये टाकायचं NaOH. काय टाकायचं विद्यार्थी मित्रांनो NaOH टाकायचं. ते कसं आहे ऍक्वियस NaOH टाकून
त्याला आपल्याला हिट करायचं आणि त्याला जर हिट केलं तर काय होतं, हे एन अल्किल थॅलिमाइड ऑन हिटिंग विथ aqueous सोडियम हायड्रॉक्साइड इट अंडरगो हायड्रोलिसिस. याचं काय होतं, हायड्रोलिसिस. NaOH मधलं पहा, NaOH मधलं NaO मायनस आणि H प्लस. ठीक आहे, तर मी असं म्हणतोय की जर आपण सोडियम हायड्रॉक्साइड सोबत ह्याला हिट केलं तर याचं हायड्रोलिसिस होतं आणि कोणकोणते बॉन्ड तुटतात, तर कार्बन नायट्रोजन पहा, हा कार्बन नायट्रोजन आणि हा नायट्रोजन कार्बन हे बॉन्ड तुटतात. हा कार्बन नायट्रोजन बॉन्ड तुटणार आहे, त्याचबरोबर हा नायट्रोजन कार्बन देखील बॉन्ड तुटणार आहे. ओके, आणि हे ONA एक या कार्बनला, इथं दोन NaOH लागतात, एक ONA या कार्बनला आणि दुसरा ONA या कार्बनला जोडला जाईल आणि RN हा R बॉन्ड N आणि हे दोन H म्हणून तयार होईल RNH2 आणि इथं तयार होतं ते असं सॉल्ट. पाहिजे तुमच्या रिएक्शन स्पष्ट लक्षात येते. ओके, ह्या कार्बोनिल कार्बनवरती सोडियम हायड्रॉक्साइड मधला ONA ग्रुप अटॅक करतो आणि इथं तयार होईल पहा बरं, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहेच, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. नंतर या कार्बनला NaOH मधला ONA जोडला जाईल, ONA जोडला जाईल. इथं पण C डबल बॉन्ड O आहे, त्याला पण काय दुसऱ्या मॉलिक्यूलचा ONA जोडला जाणार आहे, ONA आणि RN आणि दोन NaOH चे दोन H मिळून तयार होईल NH2. R आहे चे N आहे, ते N ला हे दोन H जोडले जाऊन तयार होईल RNH2. आणि मग माहिती तुम्हाला RNH2 म्हणजे काय, तर RNH2 म्हणजे प्रायमरी अमाइन. RNH2 म्हणजे काय, प्रायमरी अमाइन. मग याचं नाव काय, तर याचं नाव आहे सोडियम ऑप्थॅलेट. या नावाचे विद्यार्थी मित्रांनो, तर हे आहे सोडियम ऑप्थॅलेट, हे त्याचं नाव आहे. किती स्टेप झाल्या, 3 स्टेप झाल्या. नीट ह्या स्टेप कडे पहा. पहिली स्टेप काय तर सांगते, इथं काय तर झालं, फॉर्मेशन ऑफ N पोटॅशियम थॅलिमाइड. म्हणून इथे लिहू शकतो मी स्टेप फर्स्ट, फॉर्मेशन ऑफ N काय दिले, फॉर्मेशन ऑफ N पोटॅशियम थॅलिमाइड. N पोटॅशियम थॅलिमाइड तयार होतं, पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेप मध्ये काय तयार झालं, N अल्किल थॅलिमाइड. इथे तुम्ही फॉर्मेशन स्टेप सेकंड मध्ये फॉर्मेशन ऑफ N अल्किल थॅलिमाइड आणि तिसऱ्या स्टेप मध्ये फॉर्मेशन ऑफ अमाइन. तिसऱ्या स्टेप मध्ये काय, तर फॉर्मेशन ऑफ 1 डिग्री अमाइन. अशी ही रिएक्शन किती स्टेपची आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ही रिएक्शन आहे 3 स्टेप मध्ये. सगळ्यात महत्त्वाची रिएक्शन आहे. ओके, इथं कोणतं तयार झालं, तर प्रायमरी अमाइन तयार झाले. आता काय सांगतोय पहा, बाय गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. गॅब्रियल नावाच्या सायंटिस्टनं हे जे थॅलिमाइड आहे त्याच्यापासून RNH2 म्हणजे प्रायमरी अलिफॅटिक अमाइन तयार केलं. कोणतं, तर थॅलिमाइड पासून प्रायमरी अलिफॅटिक अमाइन तयार केलं. म्हणून या मेथडला गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस असं म्हटलं जातं किंवा याच रिएक्शनला अल्कायलेशन ऑफ थॅलिमाइड म्हटलं जातं. त्याचं कारण असे की या थॅलिमाइड मध्ये दुसऱ्या स्टेप मध्ये अल्काइल ग्रुप इंट्रोड्यूस झाला, अल्काइल ग्रुपचा हायड्रोलिसिस करून अमाइन तयार केला. म्हणून याच रिएक्शनला अल्कायलेशन ऑफ थॅलिमाइड असंही म्हटलं जातं. किती स्टेप रिएक्शन आहे, 3 स्टेप रिएक्शन. पहिली स्टेप कोणती आहे, फॉर्मेशन ऑफ N पोटॅशियम थॅलिमाइड. हे कसं तयार होतं, तर थॅलिमाइड ची रिएक्शन अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत केली. थॅलिमाइड ची रिएक्शन जर अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत केली तर तयार होतं आपल्याला N पोटॅशियम थॅलिमाइड नावाचं सॉल्ट तयार होतं. तुम्ही तर पाहू शकता थॅलिमाइड आणि KOH. तर काय होतं, N आणि H मधला कोव्हलंट बॉन्ड तुटतो आणि हे इलेक्ट्रॉन नायट्रोजन कडे जातात. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्या कारणानं N मायनस आणि K प्लस म्हणजे हा जो तयार झालाय N पोटॅशियम ऑफ थॅलिमाइड नावाचा साल्ट आणि H2O हा बाय प्रोडक्ट. नंतर स्टेप दुसरी कोणती, फॉर्मेशन ऑफ N अल्किल थॅलिमाइड. पहिल्या स्टेप मध्ये तयार झालेला जो आहे N पोटॅशियम थॅलिमाइड याची रिएक्शन कोणासोबत, अल्किल हायड्राइड सोबत जर केली तर विद्यार्थी मित्रांनो हा जो सॉल्ट आहे त्या सॉल्ट मधला कोणता आयन, तर त्या सॉल्ट मधला EMIDE इमाइड आयन. कोणता, हा जो इमाइड आयन ना इतका, हा इमाइड आयन अल्किल हायड्राइडच्या R वरती अटॅक करतो. सायमल्टेनियसली हॅलोजन अल्किल बॉन्ड तुटतो. म्हणजे इमाइड आयन हा न्यूक्लियोफाइल आहे, तो अल्किल हायड्राइड वरती अटॅक करतो. X मायनस इज रिप्लेस्ड बाय इमाइड आयन टू फॉर्म N अल्किल थॅलिमाइड. काय तयार होतं,
एन अल्किल थॅलिमाइड आणि के प्लस आणि एक्स मायनस के प्लस आणि एक्स मायनस मिळून तयार होतो के एक्स म्हणजे पोटॅशियम हॅलाइड. हे दुसऱ्या स्टेप मध्ये. ओके. आणि दुसऱ्या स्टेप मध्ये तयार झालेलं एन अल्किल पोटॅशियम एन अल्किल थॅलिमाइड याची एन अल्किल थॅलिमाइडला जर आपण सोडियम हायड्रॉक्साइड ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साइड सोबत जर बॉईल केलं तर याचं काय होतं, याचं हायड्रोलिसिस होतं म्हणजे याचं ब्रेकडाऊन होतं आणि हायड्रोलिसिस होऊन कोणते बॉन्ड तुटतात तर कार्बन नायट्रोजन नायट्रोजन कार्बन हे बॉन्ड तुटतात आणि NaOH मधले 2H दोन NaOH च्या मॉलिक्युल मधले 2H हे N सोबत कंबाईन होऊन RNH2 हे प्रायमरी अमाइन तयार होतं आणि बाकीचं ONA2 या कार्बोनिल कार्बनला जोडलं जाऊन सोडियम ऑक्सॅलेट तयार होतं. ओके. तर अशा प्रकारे हे तयार होते तर अलिफॅटिक प्रायमरी अमाइन. ही मेथड फक्त प्रायमरी अमाइन कोणते तयार करते तर अलिफॅटिक. कोणते तर अलिफॅटिक. दिस मेथड ह्या मेथडची लिमिटेशन आहे. दिस मेथड इज युज्ड टू प्रिपेअर ओनली अलिफॅटिक प्रायमरी अमाइन. तुम्ही म्हणता सर अरोमॅटिक का नाही, त्याचं कारण थॅलिमाइडची रिएक्शन आपण अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत केली तर काय तयार होतं पोटॅशियम थॅलिमाइड तयार होतं. ओके. नंतर जर आपण त्या स्टेप मध्ये अल्किल हॅलाइडच्या ऐवजी जर आपण आरिल हॅलाइड टाकलं म्हणजे C6H5X टाकलं, आरिल हॅलाइड जर टाकलं तर आरिल ग्रुप वरती हा न्यूक्लियोफाइल अटॅक करत नाही. त्याचं कारण आहे की आरिल हॅलाइड ही इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज आहे. इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज ह्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवतात. म्हणून जर आपण इथं आरिल हॅलाइड घेतला असतं तर त्याच्यावरती इमाइड आयन जो आहे तो न्यूक्लियोफाइल म्हणून काम करू शकला नसता. म्हणून ड्यू टू द इलेक्ट्रॉन रिच आरिल हॅलाइड कॅन नॉट अंडरगो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके. आणि म्हणून इथं जर ARX घेतला असतं तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन झाली नसती. म्हणून ही रिएक्शन इथपर्यंतही आली नसती. म्हणून प्रायमरी अरोमॅटिक अमाइन तयार होत नाही. अल्किल हॅलाइड ऐवजी जर आपण आरिल हॅलाइड घेतलं असतं तर तिथं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन झाली नसती. म्हणून प्रायमरी अरोमॅटिक अमाइन तयार होणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं. ओके. ही किती स्टेप रिएक्शन तर 3 स्टेप रिएक्शन. काय केलं अगोदर आपण लक्षात आहे तुमच्या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं अगोदर थॅलिमाइड घेतलं. थॅलिमाइड मध्ये काय टाकलं अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड टाकल्यानंतर काय तयार झालं आपला N पोटॅशियम थॅलिमाइड नावाचं सॉल्ट तयार झालं. ओके. ते टाकलं. नंतर परत काय टाकलं आपण अल्किल हॅलाइड टाकलं. अल्किल हॅलाइड टाकल्यानंतर काय झालं तर अल्किल हॅलाइड टाकल्यानंतर त्याला हिट केल्यानंतर अल्किल हॅलाइडचा X मायनस हा कोणी रिप्लेस केला तर हा इमाइड आयन रिप्लेस केला आणि इथं तयार झालं N अल्किल थॅलिमाइड. आणि N अल्किल थॅलिमाइड तयार झालं पण आपल्याला प्रायमरी अमाइन तयार करायचे म्हणून N अल्किल थॅलिमाइड मध्ये आपल्याला काय टाकायची गरज पडली ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साइड टाकलं. ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साइडचे मॉलिक्यूल टाकले एक्सेस मॉलिक्यूल टाकले आणि त्याला हिट केलं तर एक्वियस NaOH टाकल्यामुळे काय झालं तर इथं तुम्ही पाहताय नायट्रोजन कार्बन नायट्रोजन हे बॉन्ड तुटले आणि इथं तयार झालं हे सोडियम थॅलेट आणि RN आणि यातले 2H तयार झालं RNH2 म्हणजे प्रायमरी अमाइन तयार झालं. ओके. ही झाली जनरल रिएक्शन. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे. काय देणार तर एक्झाम्पल देणार आहे. इथं आपण पाहिलं की इथं RNH तयार होतं प्रायमरी अमाइन. फक्त थोडा बदल करून मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या रिएक्शन जशा तशाच असतील. ह्या रिएक्शन कशा असतील तर जशाच तशाच असतील. फक्त हे पहा ही स्टेप तशीच असणार आहे. इथं फक्त RX च्या ऐवजी काय करणार मी इथिल ब्रोमाइड घेणार आहे. इथिल ब्रोमाइड जर घेतलं तर काय करावे हे तुम्हाला सांगता येईल. ओके. तर पहा हे मोड तुम्ही एक्झाम्पल घेतो स्टेप 3 त्याच असतील. तुम्हाला हाऊ इथिल अमाइन इज प्रिपेअर्ड. हाऊ इथिल अमाइन इज प्रिपेअर्ड फ्रॉम थॅलिमाइड क्वेश्चन टाकतो आणि त्याची रिएक्शन आपण लिहूया. आता इतकं डिटेल सांगणार नाही बरं का. आता फक्त तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे मी कारण ते तुम्हाला समजून सांगितलं. ह्या मेथड फक्त प्रायमरी अलिफॅटिक अमाइन तयार करण्यासाठीच वापरली जाते. ओके. एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल नंबर 1 ते कोणते एक्झाम्पल पहा. इथिल अमाइन हाऊ इथिल अमाइन is prepared from thaliamide. कशापासून थॅलिमाइड पासून तुम्ही इथिल अमाइन कसं तयार कराल तर 3 स्टेप. किती स्टेप 3 स्टेप.
इथं पहा कोनिकल फ्लास्क यात काय घालायचं आपल्याला थॅलिमाइड काय घ्यायचंय थॅलिमाइड रिएक्शन लिहिता येईल तुम्हाला का रिएक्शन लिहिता येईल का पहा थॅलिमाइडचा फॉर्म्युला किती स्टेप तर 3 स्टेप किती स्टेप 3 स्टेप पहिली स्टेप काय येतं हे घेतो मी थॅलिमाइड ओके एक्झाम्पल पहा हाऊ इथिल अमाइन इज प्रिपेअर्ड फ्रॉम थॅलिमाइड थॅलिमाइडचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे का C6H5 ओके असं C डबल बॉन्ड O इथं NHH हे झालं थॅलिमाइड कोणतं हे थॅलिमाइड थॅलिमाइडची रिएक्शन कोणासोबत KOH कसं अल्कोहोलिक ओके थॅलिमाइड इज रिएक्ट विथ अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड KOH मध्ये K+OH- ओके इथं हा NH आहे काय तिथं NH बॉन्ड थॅलिमाइडची रिएक्शन पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत केल्यानंतर कोणता बॉन्ड तुटणार आहे N आणि H बॉन्ड तुटणार आहे इलेक्ट्रॉन्स कोणाकडे जातील नायट्रोजन कडे N- ओके N- आणि K+ कोणाची जागा घेतो H+ ची जागा घेतो पण इथं बॉन्ड तयार होत नाही लक्षात ठेवा इथं नायट्रोजन हायड्रोजन कोव्हॅलेंट बॉन्ड आहे पण थॅलिमाइडची रिएक्शन अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत जर झाली तर नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड तुटतो इलेक्ट्रॉन कोणाकडे जातात हे तुम्हाला एरोच्या मदतीने दाखवले हा बॉन्ड तुटून इलेक्ट्रॉन नायट्रोजन कडे जातात ओके नायट्रोजन कडे जातात आणि म्हणून मी असं स्ट्रक्चर काढतोय पहा C डबल बॉन्ड O खाली इथं C डबल बॉन्ड O नंतर इथं N हा बॉन्ड जसं तसा कार्बन नायट्रोजन आणि ह्या बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन नायट्रोजन कडे हे पाहिजे नायट्रोजन वरती मायनस चार्ज आणि ह्या हायड्रोजनची जागा कोण घेतं मग तर K+ घेतं आणि बाय प्रोडक्ट कोण OH- आणि H+ मिळून तयार होतं H2O याचं नाव काय तर याचं नाव आहे तुम्ही फक्त पोटॅशियम थॅलिमाइड लिहिलं तरी चालतं N आता इथं आपण लिहूया N पोटॅशियम ऑफ थॅलिमाइड N पोटॅशियम थॅलिमाइड हे तयार होतं N पोटॅशियम थॅलिमाइड काय तयार होतं N पोटॅशियम थॅलिमाइड इथं बॉन्ड असतो का तर नाही म्हणून तुम्ही असं जर लिहिलं पोटॅशियम ऑफ थॅलिमाइड लिहिलं तरी चालतं काय हरकत नाही N पोटॅशियम थॅलिमाइड किंवा नुसतं पोटॅशियम थॅलिमाइड लिहिलं तरी चालतं हे काय आहे विद्यार्थ्यांनो तर हे आहे सॉल्ट काय तर सॉल्ट दुसरी स्टेप नंतर काय करायचं त्याच्यामध्ये पहा बरं आपल्याला दुसरं काय करायचं होतं हे जे तयार झालेले C डबल बॉन्ड O ओके नंतर इथं N ओके याच्यावरती मायनस चार्ज याच्यावरती K वरती पॉझिटिव्ह चार्ज हे N पोटॅशियम थॅलिमाइड आहे याची रिएक्शन कोणासोबत जर आपल्याला इथिल अमाइन तयार करायचं असेल तर मी ते घेतोय CH3 हे पहा CH2CH3 म्हणजे CH3CH2Br इथिल ब्रोमाइड घेतलं काय घेतलं मी इथिल ब्रोमाइड घेतलं आणि इथिल ब्रोमाइड सोबत जर मी याला हिट केलं इथिल ब्रोमाइड सोबत जर हिट केलं तर काय होतं हा जो रिंग आहे का रिंग C डबल बॉन्ड O N- हा इमाइड आयन कोणावर अटॅक करतो इथिल ब्रोमाइड मधला हा जो बॉन्ड आहे कार्बन Br बॉन्ड याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज हा इमाइड आयन या अल्किल ग्रुपवरती अटॅक करतो आणि यातला कोणता बॉन्ड ब्रेक होतो कार्बन Br बॉन्ड ब्रेक डाऊन होतो Br आणि K+ आणि Br हा बॉन्ड तुटतो इमाइड आयन याच्यावरती अटॅक करून काय करेल बरं तर तुम्हाला सांगता येईल ते असा कंपाऊंड तयार होईल ओके इथे पहा C डबल बॉन्ड O इथं C डबल बॉन्ड O नायट्रोजन ओके कार्बन नायट्रोजन कार्बन नंतर या नायट्रोजनला कोणता CH2CH3 हा कोलन बॉन्ड नायट्रोजन कार्बन बॉन्ड तयार होईल K+ आणि Br- तयार होईल KBr मग याचं नाव काय तर हा कोणता ग्रुप आहे बरं इथिल ग्रुप आहे N अल्किल थॅलिमाइड त्याचं नाव काय हा इथिल ग्रुप आहे म्हणून या कंपाऊंडचं नाव N इथिल थॅलिमाइड कोणता N इथिल थॅलिमाइड तयार झाला आणि बाय प्रोडक्ट KBr ही पहिली स्टेप होती ही दुसरी स्टेप आहे ही किती स्टेप आहे तर दुसरी स्टेप आणि स्टेप थर्ड आता तिसऱ्या स्टेपला काय होतं माहिती तुम्हाला माहित आहे ओके ही रिंग C डबल बॉन्ड O हा C डबल बॉन्ड O नंतर सांगा इथं N CH2 CH3 ओके CH2CH3 याची रिएक्शन कोणासोबत हा जो आहे N इथिल थॅलिमाइड याला आपल्याला ऍक्वियस NaOH कोणतं ऍक्वियस NaOH सोबत हिट करायचे या N इथिल थॅलिमाइडला आपण ऍक्वियस NaOH सोबत हिट केलं तर कोणता बॉन्ड तुटतो
कार्बन नायट्रोजन दोन्ही बॉन्ड तुटतात, हा कार्बन नायट्रोजन तुटतो, त्याचबरोबर हा नायट्रोजन कार्बन देखील तुटतो. CH3 CH2 आहे हा नायट्रोजन आणि दोन NaOH चे 2H, दोन NaOH चे 2H नंतर होईल NH2 आणि O Na आणि H+. तर इकडे पहा, हा इथं जोडा, हा ONA इथं जोडा, 2H आयसोलेटेड, हे 2H कोणाला, त्या नायट्रोजनला, आणि इथं तयार होईल ते असं, पहा इथं तयार होईल ते असं, हे रिंग जसे तसं. इथं C डबल बॉन्ड, इथं C डबल बॉन्ड O, आणि ह्या कार्बनला ONA, ह्या कार्बनला ONA, खालच्या कार्बनला पण ONA, आणि CH3 CH2N आणि 2H तयार होईल हे CH3 CH2 आणि इथं NH2, हा तयार होईल इथिल अमाइन. कोणता तयार होईल बरं, हा इथिल अमाइन. हा झाला प्रायमरी अलिफॅटिक अमाइन. आणि हा कोणता, तर हा झाला सोडियम थॅलेट. हा कोणता आहे, तर सोडियम थॅलेट. या प्रकारे ही मेथड असेल. ओके, किती मार्कासाठी, 2 किंवा 3 मार्कासाठी देखील तुम्हाला ही मेथड ऑफ प्रिपरेशन येऊ शकते. हे त्या झालं इथं इथिल अमाइन. ओके, हाऊ इथिल अमाइन इज प्रिपेअर्ड फ्रॉम थॅलिमाइड. तर थॅलिमाइडची रिएक्शन अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत जर झाली तर पहिल्या स्टेप मध्ये तयार होतं पोटॅशियम थॅलिमाइड नावाचं सॉल्ट. कोणतं, पोटॅशियम थॅलिमाइड नावाचं सॉल्ट तयार होतं. नंतर पोटॅशियम थॅलिमाइडच्या सॉल्टची रिएक्शन इथिल ब्रोमाइड सोबत जर केली तर यातला, विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, हा जो आयन आहे, हा आयन आहे, याला इमिड, इमिड आयन म्हणतो. हा न्यूक्लिओफाइल आहे. हा न्यूक्लिओफाइल या कार्बन ॲटमवरती अटॅक करतो आणि इथला Br- रिप्लेस करतो. Br- इज रिप्लेस्ड बाय इमाइड न्यूक्लिओफाइल, आणि Br ची जागा कोण घेतं, तर हा इमिड जागा घेतो, आणि त्या झालं हे एन इथिल थॅलिमाइड. आणि एन इथिल थॅलिमाइडला आपण जर ॲक्व्हियस सोडियम हायड्रॉक्साइड सोबत हिट केलं तर हायड्रोलिसिस होतं, म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ ॲक्वा हा बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. ओके, आणि इथं कार्बनला ONA जोडलं जातं, इथं कार्बनला ONA जोडलं जातं, सोडियम ऑक्थॅलेट तयार होतं, आणि CH3 CH2N आणि याचे दोन मॉलिक्युलचे, दोन NaOH च्या मॉलिक्युलचे 2H त्या N सोबत येऊन तयार होतं इथिल अमाइन. काय तयार होतं, तर इथिल अमाइन. मग तेच मला असं लिहिता असतं CH3 CH2 NH2, तेच असं लिहिलं काय किंवा असं लिहिलं काय, दोन्हीचा अर्थ एकच, दोन्ही तेच प्रोडक्ट आहेत, लक्षात ठेवायचं. ओके, CH2 आणि CH3. ओके, आणि इथं जे तयार होणारा अमाइन आहे ते कोणतं असणार आहे, तर ते फक्त असणार आहे अलिफॅटिक प्रायमरी अमाइन. दिस मेथड इज युज्ड टू प्रिपेअर अलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स. आणि अरोमॅटिक प्रायमरी अमाइन का तयार करू शकत नाही त्याचे एक्झाम्पल सांगतो. समजा आपण घेतलं असतं ही रिएक्शन, पहा मोठी मेथड. इथं समजा आपण म्हटलं आपल्याला अरिल अमाइन तयार करायचे, इथं जर घेतलं असतं मी कोणतं, पहा तर ह्या सिरिंग घेतली असती C6H5 Br असं घेतलं असतं, तर पहा अरिल अमाइन जर करायचं असतं तर इथं आपल्याला बघावं लागेल थॅलिमाइडची रिएक्शन केव्हा सोबत तयार झालं असतं पोटॅशियम थॅलिमाइड. नंतर जर आपल्याला अरिल अमाइन तयार करायचं असेल तर तिथं अल्किल हायड्राइडच्या ऐवजी आपल्याला अरिल हायड्राइड घ्यावं लागलं असतं. समजा मी घेतलं इथं फिनिल ब्रोमाइड घेतलं, तर विद्यार्थी मित्रांनो पहा आपल्याला माहिती आहे की Br जर जोडला असेल किंवा ही जी अरोमॅटिक रिंग आहे, अरोमॅटिक रिंगवरती आपल्याला माहिती आहे जर हॅलोजन जोडलेला असेल तर इथं ऑर्थो ह्या दोन पोझिशन आहेत आणि पॅरा. तर हॅलोजन जोडलेला असताना हॅलोजन हा डिऍक्टिव्हेटिंग आणि ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कशी असते तर जास्त. मग मला सांगा हा न्यूक्लिओफाइल आहे, हा न्यूक्लिओफाइल हा इलेक्ट्रॉन रिच स्पीशीजवर अटॅक करेल का, तर नाही अटॅक करणार. अटॅक करेल का, तर नाही अटॅक करणार. आणि म्हणून अरिल हायड्राइड जर आपण घेतलं असतं तर अरिल हायड्राइड हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवतात, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवत नाहीत, आणि म्हणून आपण प्रायमरी अरोमॅटिक अमाइन ह्या मेथडनं तयार करू शकत नाही. तुम्ही म्हणता सर आपण जर घेतलं असतं काय झालं असतं, ते सांगतोय की पोटॅशियम थॅलिमाइड ची रिएक्शन जर आपण फिनिल ब्रोमाइड सोबत केली असती तर ह्या थॅलिमाइडनं कुठं अटॅक करायचा, हा न्यूक्लिओफाइल, हा कसा आहे तर न्यूक्लिओफाइल इलेक्ट्रॉन रिच आहे, याने कुठं अटॅक करायचा सांगा ना मला. इथं अटॅक करायचा, इथं का इथं, तर इथं जर म्हटलं आपण की कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन रिच. मग इलेक्ट्रॉन रिच सेंटर वरती इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज अटॅक करतात का,
नाही. चोर चोराची चोरी करतात का? नाही. बरं, श्रीमंत श्रीमंताची चोरी करतात का? नाही. तर चोर श्रीमंताची चोरी करतात. तसं मला सांगायचं इथं की इमाइड हा न्यूक्लिओफाइल आहे आणि अरोमॅटिक हॅलाइड मध्ये अरोमॅटिक रिंग इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज आहे, म्हणून इमाइड आयन याच्यावर अटॅक करू शकत नाही, म्हणून पुढची रिएक्शन होणार नाही. पुढची रिएक्शन होणार नाही. कृपया एवढं लक्षात ठेवा. ओके. अरोमॅटिक म्हणजे aryl halides cannot undergo nucleophilic substitution reaction, hence they cannot produce. म्हणजे आपण म्हणू शकतो aromatic halides aryl halides cannot undergo nucleophilic substitution reaction, hence they cannot produce 1 degree aromatic amine. म्हणून aryl amine aromatic primary amine या मेथड मध्ये आपण तयार करू शकत नाही. ही या मेथडची लिमिटेशन आहे. कोणती लिमिटेशन आहे? aromatic primary amine cannot be prepared by कोणती? गॅब्रियल थॅलेमाइड सिंथेसिस इज अ लिमिटेशन. ओके. तर हे तुम्ही पाहून घेऊ शकता. ओके. ह्याला मी स्टॉप करतो. यानंतर आपण लास्ट मेथड पाहणार आहोत. पण याच्या अगोदर इथं थोडंसं फोकस करा. शेवटची मेथड पाहायची आपल्याला प्रिपरेशनची, जी की फ्रॉम ऑक्झाइम्स. ही तुमच्या बोर्डच्या पुस्तकात दिलेली नाही, पण तरी पण आपल्या ऍडिशनल एनसीईआरटीच्या पुस्तकामधून किंवा मागच्या रेफरन्स मधल्या बुक मधून आपण घेतली आहे. ओके. फ्रॉम ऑक्झाइम्स, कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असताना आपल्या सर्व मेथड्स ऑफ प्रिपरेशन माहित असणं आवश्यक आहे. इथे काय टाकलं पहा बरं मी, फ्रॉम ऑक्झाइम्स बाय रिडक्शन. आता आम्हाला ऑक्झाइम कंपाऊंड कोणते असतात हे माहित असणं आवश्यक आहे. ऑक्झाइम्स कधी तयार होतात बरं ऑक्झाइम्स? तर विद्यार्थी मित्रांनो, आयडियल आणि कीटोन हा टॉपिक पाहिलाय. आयडियल ची रिएक्शन जर हायड्रॉक्सिल अमाइन सोबत जर झाली तर आयडॉक्झाइम तयार होतो, आणि कीटोन ची रिएक्शन जर हायड्रॉक्सिल अमाइन सोबत जर झाली तर कीटोक्झाइम तयार होतं. पहा इथं तुमच्या लक्षात राहावं ऑक्झाइम म्हणजे काय. मग फॉर्म्युले पार्ट करायचे का सगळे? तर नाही, जनरल फॉर्म्युला सांगतो. पहा आर, इथे पहा आर सी डबल बॉन्ड ओ एच, आर सी डबल बॉन्ड ओ एच म्हणजे कोणता झाला? आयडियल. व्हेन आयडिहाइड इज रिएक्ट विथ हायड्रॉक्सिल अमाइन. पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हेन आयडिहाइड हा आयडिहाइड आहे, आयडिहाइडची रिएक्शन जर हायड्रॉक्सिल अमाइन सोबत जर झाली तर इथं तुम्हाला दिसणार नाही, म्हणून थोडंसं मला इकडे खाली आलं दिसतंय. इथं खाली लिहितो. पहा इथं खाली लिहितो आर सी डबल बॉन्ड ओ एच ची रिएक्शन NH2OH सोबत जर झाली, हा आयडिहाइड आहे. हा कोणता आहे तर तुमच्या माहितीसाठी थोडासा आयडिहाइड, आणि हा कोणता आहे? हायड्रॉक्सिल अमाइन. ओके. आपल्याला माहिती आहे इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक मीडियम मध्ये आयडिहाइडची रिएक्शन जर हायड्रॉक्सिल अमाइन सोबत जर झाली तर हायड्रॉक्सिल अमाइन मधला H2 आणि हा O इन द फॉर्म ऑफ H2O निघून जातात. कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन तयार होतो. इथं तयार होईल RCH डबल बॉन्ड NOH आणि बाय प्रोडक्ट H2O. विद्यार्थी मित्रांनो, जर आयडिहाइड ची रिएक्शन हायड्रॉक्सिल अमाइन सोबत जर झाली तर करस्पॉन्डिंग प्रोडक्टला आयडॉक्झाइम असं म्हटलं जातं. आयडिहाइड ऑक्झाइम किंवा आयडॉक्झाइम असं म्हटलं जातं. आयडिहाइड ची रिएक्शन हायड्रॉक्सिल अमाइन सोबत जर झाली तर आयडॉक्झाइम किंवा आयडिहाइड ऑक्झाइम असं म्हटलं जातं. तसंच कीटोन आर सी डबल बॉन्ड ओ आर किंवा आर डॅश, कीटोन ची रिएक्शन NH2OH सोबत जर झाली, हायड्रॉक्सिल अमाइन सोबत जर झाली तर हा H2 आणि O इन द फॉर्म ऑफ H2O निघून जातात. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन तुटतो आणि कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन हा जोडला जातो. इथं तयार होईल RCR डबल बॉन्ड NOH आणि बाय प्रोडक्ट H2O. हा वरचा आयडॉक्झाइम हा कीटोन आहे. हा कोणता आहे तर हा कीटोन. व्हेन कीटोन रिएक्ट विथ हायड्रॉक्सिल अमाइन इट गिव्स कीटोक्झाइम. याला काय म्हणतो आपण? कीटोक्झाइम किंवा कीटोन ऑक्झाइम. हा आयडॉक्झाइम किंवा आयडिहाइड ऑक्झाइम, हा कीटोक्झाइम किंवा कीटोक्झाइम, कीटोन ऑक्झाइम किंवा कीटोक्झाइम. तर यांच्यापासून आपण देखील अमाइन तयार करू शकतो. पहा इथं मी एक सेंटेन्स लिहितो. आयडॉक्झाइम्स, पहा आयडॉक्झाइम्स and ketoximes reduced. Aldoximes and ketoximes are reduced by sodium and ethanol to corresponding primary amines. काय देतात ते तर करस्पॉन्डिंग प्रायमरी अमाइन देतात. सेंटेन्स नीट वाचा. आयडॉक्झाइम्स अँड कीटोक्झाइम्स
reduced by sodium and ethanol to give corresponding primary amines. म्हणजे आयोडॉक्साईमचं किंवा कीटोक्साईमचं रिडक्शन करण्यासाठी कोणता, तर सोडियम इथेनॉल हा रिड्युसिंग एजंट वापरला जातो. कोणता, सोडियम इथेनॉल. ओके, आता ए टाकतो मी तर फ्रॉम आयोडॉक्साईम्स, कशापासून, तर फ्रॉम आयोडॉक्साईम्स. आता आयोडॉक्साईमचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे कोणता, RCH डबल बॉन्ड NOH. हा म्हणून इथं पहा मी असं म्हणतो की आपला कोनिकल फ्लास्क, विद्यार्थी मित्रांनो, काय आपला कोनिकल फ्लास्क, या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं, आयोडॉक्साईम घ्यायचं. काय घ्यायचं आपला, आयोडॉक्साईम घ्यायचं. आणि यात कोणतं मिक्सचर टाकायचं, तर सोडियम आणि इथिल अल्कोहोल. सोडियम आणि इथिल अल्कोहोल कोण टाकायचं, सोडियम आणि इथिल अल्कोहोल टाकायचं, त्याला हीट करायचं. सोडियम आणि इथिल अल्कोहोल टाकून त्याला हीट करायचे. पहा आता जनरल रिएक्शन काय, तर आता हे जे आहे RCH डबल बॉन्ड NOH, मी त्याला असे लिहू शकतो. हे पहा RCH डबल बॉन्ड NOH. चला, हा RCH डबल बॉन्ड NOH, किंवा त्यालाच मी असे लिहू शकतो. हे पहा RCH डबल बॉन्ड NOH हा आयोडॉक्साईम, हा कोणता, तर आयोडॉक्साईम आहे. नीट लक्षात घ्या, आयोडॉक्साईम असलेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण काय टाकतोय, सोडियम आणि इथेनॉल टाकतोय. तर फॉर्म्युला NaC2H5OH तुमच्या लक्षात आलंच असेल. सोडियम आणि इथेनॉल यांची रिएक्शन होऊन काय बाहेर पडत असते, विद्यार्थी मित्रांनो, नेसंट हायड्रोजन ॲटम. काय, तर नेसंट हायड्रोजन ॲटम. ओके, तुमच्या लक्षात आहेच रिएक्शन. C2H5OH आणि Na ची रिएक्शन जर झाली तर C2H5ONa आणि प्लस नेसंट हायड्रोजन ॲटम, आणि प्लस काय, तर नेसंट हायड्रोजन ॲटम. इथं नेसंट हायड्रोजन ॲटम, ते नेसंट हायड्रोजन ॲटम पहा किती लागतात, तर 4 लागतील. एक नेसंट हायड्रोजन ॲटम इथं, एक इथं. ओके, डबलचं कन्वर्जन कशात, सिंगल मध्ये. ओके, पहा इथं, तर मी असं म्हणेल इथं ऍड होत असताना आपल्याला काय लागतं पहा, RCH डबल बॉन्ड NOH. इथं रिडक्शन होत असताना या कार्बनला एक H, या नायट्रोजनला एक H. ओके, इथं आणि परत मी असं म्हणतोय या RCH इथं एक H, इथं 2 H आणि इथं एक H. तर नायट्रोजन ऑक्सिजन बॉन्ड तुटतो आणि इथं तयार होतं RCH2NH2. या CH ला एक H मिळाला, CH2. या नायट्रोजनला 2 H मिळाले, NH2. आणि बाय प्रोडक्ट काय, तर बाय प्रोडक्ट हा O आणि OH आणि हा H तयार होतो H2O. काय तयार होतं, तर H2O. हे कोणतं अमाइन तयार झालं, तर हे तयार झालं प्रायमरी अमाइन. हे काय तयार झालं, तर प्रायमरी अमाइन. हे कोणतं आहे, आयोडॉक्साईम. मग आपण असं म्हणू शकतो का, when iodoczyme is treated with sodium and ethanol it gives primary amine. आता एक्झाम्पल घेतोय. एक्झाम्पल समजा मी जर हे R म्हणजे CH3 ग्रुप घेतला असता तर तयार झाला असता असेटाल्डिहाइड. असेटाल्डिहाइडची रिएक्शन हायड्रॉक्सिल अमाइन सोबत जर झाली असती तर इथं तयार होणार जे ऑक्साईम असतं ते असेटाल्डॉक्साईम असतं. कोणतं असतं, असेटाल्डॉक्साईम. म्हणून पाहायचं CH3CH सांगा काय फॉर्म्युला असता, CH3CH डबल बॉन्ड NOH. ओके, हा आहे असेटाल्डॉक्साईम. कोणता, विद्यार्थी मित्रांनो, हा आहे असेटाल्डॉक्साईम. when acetaldoxime is treated with sodium and ethanol, कोणासोबत, सोडियम आणि इथेनॉल. सोडियम आणि इथेनॉल हे रिड्युसिंग एजंट आहे. ते काय बाहेर फेकतं, नेसंट हायड्रोजन ॲटम. किती लागतात आपल्याला, 4 नेसंट हायड्रोजन ॲटम. त्यातला एक इथं, 2 इथं आणि एक इथं. ओके, नायट्रोजन ऑक्सिजन हा बॉन्ड तुटतो. CH3CH2NH2. ओके, इथं तयार होईल. काय तयार होईल सांगा, तर ते असेल CH3 इथं आहे, CH आणि एक H, CH2 आणि इथं N ला 2 H. काय तयार होईल, CH3CH2NH2. आणि बाय प्रोडक्ट OH आणि एक H, H2O. OH आणि एक H2O. CH3CH2NH2 म्हणजे कोणता, तो तयार झाला इथिल अमाइन. कोणता तयार झाला, इथिल अमाइन is a primary amine. ओके, आणि हा acetaldoxime. म्हणून acetaldoxime on reduction gives ethyl amine. and in this reaction पहा विद्यार्थी मित्रांनो, in this reaction हा जो ग्रुप आहे का CH डबल बॉन्ड NOH is converted into CH2NH2 group. म्हणजे in this reaction, in above two reaction पहा
CH डबल बॉन्ड कोणता CH डबल बॉन्ड NOH CH डबल बॉन्ड NOH is reduced to कशात CH2NH2 to CH2NH2 ग्रुप CH2NH2 ग्रुप या प्रकारे म्हणजे हा जो ग्रुप आहे याचं नायट्रोजन CH2NH2 मध्ये झालेले ओके हे लक्षात आलं जर ही रिएक्शन तुमच्या लक्षात आली असेल तर दुसरी रिएक्शन तशीच आहे दुसरी रिएक्शन देखील तशीच आहे हे आपण पाहिलं फ्रॉम आयोडॉक्साइड्स म्हणजे आपण असं म्हणू शकतो का पहा आयोडॉक्साइड्स reduced by sodium and ethanol to corresponding 1 degree amine ओके ही जनरल रिएक्शन झाली आणि acetaldehyde on reduction with sodium and ethanol it gives ethylamine हे त्याचं एक्झाम्पल झालं आता बी घेतो मी काय घेतो पहा बी फ्रॉम कीटोक्साइम्स आपण पाहूया कीटोक्साइमचा फॉर्म्युला काय असेल जनरल फॉर्म्युला RCR ओके आणि कीटोनची रिएक्शन NH2 सोबत म्हणजे RCR डबल बॉन्ड NOH ते लिहितो तुम्ही पहा तिथे जनरल फॉर्म्युला RCR डबल बॉन्ड NOH O ओके हा जनरल फॉर्म्युला याचं नाव काय हा आहे कीटोक्साइम हा कोणता आहे कीटोक्साइम ऑन रिडक्शन विथ सोडियम अँड इथेनॉल सोडियम आणि इथेनॉल पासून काय बाहेर पडतं तर बाहेर पडतात नेसंट हायड्रोजन ऍटम काय बाहेर पडतात नेसंट हायड्रोजन ऍटम चार नेसंट हायड्रोजन ऍटम पैकी आपण असं म्हणू शकता की इथं 2 H इथं एक सॉरी हा इथं 1 H इथं 2 H आणि इथं 1 H हा नायट्रोजन ऑक्सिजन बॉन्ड तुटतो आणि काय तयार होईल बरं RCHR आणि त्याला NH2 पहा इथं तयार होईल असा कंपाऊंड R नंतर त्याला CH इथं R आणि समोर काय NH2 RCHR याला काय NH2 आणि याचे म्हणून काय तयार होईल तर H2O H2O RCHR NH2 हा पण कोणता अमाइन आहे तर म्हणतात सेकंडरी अमाइन तुम्ही म्हणता नाही तर सर हा NH2 ग्रुप सेकंडरी कार्बनला जोडलाय तसं असतं का नाही प्रायमरी अमाइन फंक्शनल ग्रुप मध्ये NH2 ग्रुप असतो सेकंडरी मध्ये NH टर्शियरी मध्ये फक्त N तिथे NH2 आहे म्हणजे कोणता अमाइन तयार झाला प्रायमरी अमाइन हा कोणता आहे कीटोक्साइम ऑन रिडक्शन विथ सोडियम अँड इथेनॉल इट गिव्स प्रायमरी अमाइन एक्झाम्पल आपण पाहूया एक्झाम्पल नंबर 1 मी जर म्हटलं असं हा R म्हणजे CH3 घेतला असता आणि हा R म्हणजे पण जर CH3 घेतला असता तर CH3 डबल बॉन्ड OCH3 म्हणजे असेटोनची रिएक्शन हायड्रॉक्सिल अमाइन सोबत जर झाली असती तर इथं काय तयार झाला असता असा कंपाऊंड पहा CH3 म्हणजे कार्बनला CH3 या कार्बनला CH3 डबल बॉन्ड NOH असेटॉक्साइम तयार झाला असता काय असेटॉक्साइमची रिएक्शन काय होते पाहू आपण असेटॉक्साइमचा फॉर्म्युला काय असेल आता तर तो फॉर्म्युला असेल CH3 कार्बन CH3 डबल बॉन्ड NOH हा असेटॉक्साइम हा कोणता विद्यार्थी मित्रांनो असेटॉक्साइम ऑन रिडक्शन विथ सोडियम अँड इथेनॉल ह्या सोडियम आणि इथेनॉल पासून काय येणार बाहेर तर येणार नेसंट हायड्रोजन ऍटम किती 4 नेसंट हायड्रोजन ऍटम 4 पैकी 1 H इथं 2 H इथं आणि 1 H इथं तर यातला कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन हा सिंगल मध्ये होतो ओके म्हणजे एक बॉन्ड याचा रिड्यूस होतो CH3 CH3 सिंगल बॉन्ड N त्याला 2 H NH2 आणि हा नायट्रोजन आणि ऑक्सिजन बॉन्ड तुटतो इथं तर सांगा बरं काय तयार होतं CH3 कार्बन ओके त्याला 1 H समोर CH3 ओके आणि इथं NH2 आणि काय तर NH2 बाय प्रोडक्ट OH आणि H काय तर होईल तर H2O सांगा याचं नाव काय हा असेटॉक्साइम आहे असेटोन ऑक्साइम किंवा असेटॉक्साइम आणि हा कोणता तर विद्यार्थी मित्रांनो NH2 हा आयसोप्रोपिल कार्बनला जोडलाय याचं कॉमन नेम आयसोप्रोपिल अमाइन आहे काय नाव याचं आयसोप्रोपिल अमाइन किंवा यालाच आययुपीएससी मध्ये प्रोपॅन 2 अमाइन म्हटलं जातं काय म्हटलं जातं प्रोपॅन 2 अमाइन असं देखील म्हटलं जातं किंवा 2 अमाइनो प्रोपेन असं म्हटलं जातं ओके ही जनरल रिएक्शन आहे
आणि या रिएक्शन मध्ये कोणाचा बदल कसा झालाय तुम्ही पाहू शकता. हा जो C डबल बॉन्ड NOH आहे कोणता, तर इथे तुम्ही पहा या रिएक्शन मध्ये असा आहे ना, C डबल बॉन्ड NOH. इन दिस रिएक्शन C डबल बॉन्ड NOH is reduced to कशामध्ये, तर त्याचं कन्वर्जन झालं याच्यामध्ये. हा इन दिस रिएक्शन्स, ह्या दोन्ही रिएक्शन्स मध्ये कार्बन डबल बॉन्ड NOH इज रिड्युस्ड टू CHNH2 ग्रुप. ओके, यामध्ये म्हणून कीटोक्साइम ऑन रिडक्शन विथ सोडियम अँड इथेनॉल गिव्स 1 डिग्री अमाइन. एक्झाम्पल, acetoxime on reduction with sodium and ethanol gives isopropylamine and byproduct H2O. वरच्या रिएक्शन मध्ये जर पाहिलं तर CH डबल बॉन्ड NOH कन्वर्टेड इनटू CH2 NH2 ग्रुप आणि खालच्या रिएक्शन मध्ये C डबल बॉन्ड NOH इज रिड्युस्ड टू CHNH2 ग्रुप. ही झाली शेवटची मेथड प्रिपरेशन ऑफ अमाइनच्या बाबतीमध्ये. कशापासून, तर फ्रॉम ऑक्साइम्स. तर ऑक्साइम्स म्हणजे काय असतात तुमच्या लक्षात आलं, आयडाईड किंवा कीटोन ची रिएक्शन हायड्रॉक्सिल अमाइन सोबत जर झाली तर करस्पॉन्डिंग आयडॉक्साइम आणि कीटोक्साइम प्रोडक्ट तयार होतात. ओके, आपण असं म्हटलंय आयडॉक्साइम्स अँड कीटोक्साइम्स reduced by sodium and ethanol to give corresponding primary amines. Okay, iodine is treated with sodium and ethanol. It gives 1 degree amine. Ketoxime on reduction with sodium and ethanol gives 1 degree amine. वरच्या रिएक्शन मध्ये CH डबल बॉन्ड NOH कन्वर्टेड होतो CH2 NH2 ग्रुप मध्ये कन्वर्ट होतो. ओके, एक मिनिट, इथं काय झालं, हा इथं CH2 NH2 मध्ये इथे तयार होतं मोनो आयन CH2 NH2 आणि खालच्या रिएक्शन मध्ये C डबल बॉन्ड NOH इज रिड्युस्ड टू डायव्हॅलेंट CHNH2 ग्रुप. या प्रकारे या झाल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन्स मेथड. ओके, इथपर्यंत कोण काय अडचण नाही, ठीक आहे. आयडॉक्साइम आणि कीटोक्साइमचं देखील एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, थँक्यू सो मच.